ऑप्युलेंट बँक्वेट्स दत्तानी मॉल वसई पश्चिम येथे सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केल्याबाबत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सामान्य नागरिकांमध्ये सायबर विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी सायबर विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेशित केले आहे। माननीय पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून दिनांक 21 जून 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता ऑप्युलेंट बँक्वेट्स फर्स्ट फ्लोर दत्तानी मॉल टीचिंग आणि नॉन टीचिंग वसई पश्चिम येथे सायबर पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेणोलकर यांनी सायबर अवेअरनेस प्रोग्राम आयोजन करून कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेल्या 16 ते 70 वयोगटातील एकूण 60 टीचिंग आणि नॉन टीचिंग यांना सायबर जनजागृतीबाबत खालील विषयांवर सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले। 1. सद्यस्थितीत घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे ट्रेंडिंग सायबर क्राइम्स। 2. सोशल मीडिया संदर्भात घडणारे गुन्हे सोशल मीडिया रिलेटेड क्राइम्स आणि सोशल मीडिया एटिकेट्स। 3. ऑनलाईन सायबर गुन्ह्यास कशा प्रकारे टाळता येईल याबाबतची माहिती प्रिकॉशन्स टू बी टेकन। 4. ऑनलाईन गुन्ह्यास बळी पडल्यास तात्काळ कोठे व कशा प्रकारे तक्रार नोंदविता येईल याबाबतची माहिती वेअर अँड हाऊ टू कंप्लेंट। यावेळी 16 ते 70 वयोगटातील एकूण 60 टीचिंग आणि नॉन टीचिंग उपस्थित होते। तसेच सदर कार्यक्रमामध्ये उपस्थितांना दैनंदिन जीवनात इंटरनेटच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार व सोशल मीडिया संदर्भात आपण कसे सुरक्षित राहावे याबाबत महत्त्वपूर्ण अशा सूचना देण्यात आल्या। तसेच सायबर गुन्हे जनजागृतीबाबत पत्रके वाटप करण्यात आली। सदर कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तसेच सदरच्या कार्यक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। सदरच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित नागरिकांना सायबर जनजागृतीबाबत दिलेली माहिती व मार्गदर्शनाकरिता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित कुमार गुंजकर यांचे आभार मानले आहेत। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास सायबर गुन्हे कक्षात संपर्क साधावा। तसेच www.cybercrime.government.in अथवा 1930 किंवा 1945 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी।